नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. चंदगड तालुक्यातील निराधार वृद्ध आणि गरजू घटकांना सरकारी मदतीचा हात मिळवून देण्यासाठी चंदगड तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष लक्ष्मण गावडे यांनी प्रशासकीय कामात एक नवा मैलाचा दगड प्रस्थापित केला. केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर देत त्यांनी एकाच दिवशी सर्वच्या सर्व प्रलंबित अर्जांना मंजुरी देऊन 100% निकालाचा धडाका लावला. आज चंदगड तहसीलदार कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सादर करण्यात आलेल्या अर्जांची अत्यंत पारदर्शकपणे आणि गतीने छाननी करण्यात आली. विशेष म्हणजे आजच्या बैठकीसमोर आलेले सर्व 620 अर्ज तांत्रिक त्रुटी दूर करून मंजूर करण्यात आले. एकाच वेळी 100% अर्ज मंजूर होण्याची पहिली वेळ आहे. यामुळे 620 कुटुंबांना आता शासकीय मानधनाचा आधार मिळणार आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल बोलताना अध्यक्ष लक्ष्मण गावडे म्हणाले, शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणं हे आमचं मुख्य ध्येय आहे. कोणताही गरजू व्यक्ती केवळ कागदपत्रांच्या अभावी लाभापासून वंचित राहू नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, ही आमची भूमिका आहे. आज 620 लाभार्थ्यांना न्याय देता आला याचं मला समाधान मोठं आहे. या कार्यासाठी तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार किल्लेदार शीतल कट्टी, सुरेश कांबळे व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतलं. समिती सदस्य महादेव सांबरेकर, ज्योतिबा गोरल, भरमू पाटील, लक्ष्मी जाधव, वैजनाथ हुसेनकर यांच्या सकारात्मक चर्चेमुळे आणि प्रशासकीय समन्वयामुळे हा 100% मंजुरीचा टप्पा गाठणं शक्य झालं. सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गावडे यांनी दाखवलेल्या या सामाजिक बांधिलकीमुळे सामान्य जनतेतून त्यांचं मोठं कौतुक होत आहे. आता सरकारी कार्यालयात चक्कर मारण्याची गरज उरली नाही, अशा शब्दात लाभार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या निर्णयामुळे संपूर्ण चंदगड तालुक्यात आनंदाचं वातावरण असून गावडे यांच्या संवेदनशील कार्यपद्धतीचा आदर्श घेतला जातोय.